नमस्कार मित्रांनो, चला नाटक बघूयाच्या नवीन भागात मी निलेश परब तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण आलो आहोत द दमयंती दामले हे नाटक बघायला। जाणून घेणार आहोत या नाटकाबद्दल आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया। आई तू काय बुक केलीस, तू बसलीस, तू निघालीस पुढे? अगं नाही काय झालं, तो कॅबवाला 5 मिनिटात येतो म्हणाला, 10 मिनिटं झाली तरी आला नाही। मग मी त्याला फोन केला, म्हटलं भैया किधर? तर म्हणाला अरे माझा हो तुम्हारी का दुकान के म्हटलं लवकर ये, आमच्या दुकानाजवळ 1 मिनिट नमस्कार ताई, तुमचं आमच्या चला नाटक बघूया ह्या कार्यक्रमात स्वागत आहे। या नाटकाबद्दल आणि तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? द दमयंती दामले या नाटकातली माझी भूमिका आहे दमयंती दामलेची। नाटक फार हसत खेळत थोडंसं काहीतरी समाज प्रबोधन करणारं आहे, पण काय म्हणूया आपण नेहमीच की प्रत्येक चिमटा काढताना सुद्धा गंमत आली पाहिजे ना, तर ती तशी गंमत या नाटकात आहे की थोडंसं एक काहीतरी छान संदेश देताना तो हसत खेळत सांगितलेला आहे। या नाटकात माझी भूमिका फार अशी कठोर व्यक्तिमत्व आहे, कणखर आहे, तिटखट आहे, तितकीच ती गोड, सुस्वभावी, सुविचारी, सजग अशी बाई आहे। आणि तिला 2 सुना आहेत, 2 मुलं आहेत आणि नातवंड आहे जी बोर्डिंग स्कूलला पाठवली, जे तिला फार लागलेलं आहे आजी म्हणून। एक सासू म्हणून या कॅरेक्टर या नाटकामध्ये मी एक आजी, एक सासू, आई असे 3 भूमिका एक नेहमी जी बायका करतात की एकाच वेळी अनेक भूमिका आपल्या घरात त्या निभावत असतात, तशा ह्या 3 भूमिकाही दमयंती दामले या नाटकात निभावत आहे। आई म्हणून तिचं आपल्या मुलांचं असलेलं नातं, सासू सुनांचं असलेली नोकझोक, आणि मग काही गोष्टींना वाच्यता फोडलेली आहे, जसं हल्ली एकट्या राहिलेल्या पुरुषाचं किंवा एकट्या राहिलेल्या बाईचं म्हणजे म्हातारपणात की काय पद्धतीने जगत असतात ते, आणि काय मुलांचं त्यांचं त्यावेळेस बॉन्डिंग कसं असायला हवं, असं काही नाटकात सांगितलेलं आहे। ओके, हे नाटक बघण्यासाठी तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल? मी असं जरूर सांगेन की द दमयंती दामले या नाटकाची गोष्ट तुम्हाला स्वतःची वाटेल, यातली नाती तुम्हाला खूप काही शिकवून जातील। अर्थात अनेक परिस्थितीतून आपण सतत शिकतच असतो, तर अशीच एक वेगळी परिस्थिती या दमयंती दामलेवर आलेली आहे, तर त्यातून तुम्हाला गंमत नक्कीच येणार आहे। तर एक वेगळं नाटक बघायला तुम्हाला नक्की आवडेल, जरी तुम्हाला ते स्वतःला रिलेट करता येईल, अरे मी पण असाच निर्णय घेतला होता, अरे मी पण अशीच आहे, असं खूपदा तुम्हाला स्वतःला वाटेल, तर खूप जवळच असं वाटेल हे नाटक, स्वतःच्या घरातलं वाटेल नाटक, म्हणून नाटक बघायला। आणि मला असं वाटतं की नाटक ही समाजाची एक आरसा आहे, प्रतिबिंब आहे, तर फक्त द दमयंती दामले नाही, एकंदरच नाटकाला प्रेक्षक पसंती असायला हवी, तर एक निर्माता जगतो, कलाकार जगतात, नाट्यसृष्टी आपली जगते, एक सृष्टीला एक छान चांगले दिवस येतात। याकरता मराठी प्रेक्षकांना माझी कळकळीची विनंती आहे की जसे आपण हिंदी चित्रपट बघतो, जसे आपण तमिळ चित्रपट हल्ली OTT प्लॅटफॉर्मवरनं बघतो, तसेच मराठी नाटकं जी आपली परंपरा आहे, जी आपली जपली पाहिजे। जर ती जपण्यासाठी तुम्हाला थिएटरपर्यंत आलं पाहिजे, मग ते अगदी आम्ही कल्याणपर्यंत एवढा लांबून प्रवास करतो, गावागावांमध्ये जातो, ते कशासाठी? तर रसिक प्रेक्षकांनी या नाटकांना छान प्रतिसाद द्यावा, साथ द्यावा, जेणेकरून आपली ही सृष्टी टिकून राहावी, ही आपली परंपरा टिकून राहावी। याकरता मी खरंच मराठी रसिक प्रेक्षकांना, मायबाप आमच्या सगळ्या प्रेक्षकांना कळकळीची विनंती करते की द दमयंती दामले नाटक तुम्ही बघायला याच, शिवाय नाट्यसृष्टी जपण्यासाठी अनेक नाटकं बघायला या, कारण नाटक ही समाजाची भूक आहे, ती त्या गरज आहे, भूक आहे, गरज आहे। या उत्पत्तीमधून तुम्हाला अनेक गोष्टींचं ग्रहण करता येईल अशी माझी खात्री आहे। धन्यवाद ताई, आमच्याशी बोलल्याबद्दल। तुम्हाला या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। थँक्यू। तन्मयी, तुला दिसत नाहीये मी इकडे व्हिडिओ करते आणि तू कुठे मध्ये तडमडते? जाऊ बाई, तुम्ही नुसते व्हिडिओज बनवत असता, माणसाने घरात फिरायचं कसं? ही बाग आहे फिरायला? काय बोलताय? तू काय बोलतेस आणि कोणाशी बोलतेस? मी तुझी मोठी जाऊ आहे, ही पद्धत आहे माझ्याशी बोलण्याची। मी छोटी आहे म्हणून तुमचं काही ऐकून घ्यायचं का? काय ऐकून घेतेस तू? हो, बस अंशू।
नमस्कार, मी पल्लवी वाघ केळकर. द दमयंती दामले या नाटकामध्ये मी मृण्मयी दामले ही भूमिका करते. आमच्या ज्या द दमयंती दामले आहेत त्यांची थोरली सून अशी माझी या नाटकामध्ये भूमिका आहे. द दमयंती दामले हे प्रेक्षकांनी का पाहावं असं एक कलाकार म्हणून आम्हाला वाटतं. ते म्हणजे अनेक आपल्याला जगताना जाणवतं आहे की आपण नात्यांबरोबर राहतोय फक्त, पण तरी त्यातला गोडवा कुठेतरी विरत चालला आहे किंवा आहोत बरोबर पण तरीही कुठेतरी दूर झालो आहे एकमेकांपासून. तर त्या हरवलेल्या नात्यांना कुठेतरी शोधता येईल असं गंमत या संपूर्ण संहितेमध्ये आहे. आणि ते पाहिल्यानंतर बरं ती नुसतीच गंमत नाही आहे, त्यात निखळ विनोद आहेत, आनंद आहे, कोट्या आहेत आणि त्या सगळ्याचं एक छान मसालेदार मस्त मिश्रण हे म्हणजे द दमयंती दामले आहे. आणि आम्हाला करताना फार मजा येते. सासू सुनांमधला एक काय म्हणतो त्या त्यांच्या नात्यामध्ये जी एक थोडंसं काय आंबटपणा असेल, खटास असेल, तर त्यातली मिठाससुद्धा आहे. तर हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी यावं आणि खास करून सासूसुनांनी जर जोडीने येऊन हे नाटक पाहिलं तर नक्कीच त्या जास्त एन्जॉय करतील. तर आम्हा कलाकारांचं सर्व प्रेक्षकांना, मायबाप प्रेक्षकांना आवाहन आहे की जिथे जिथे तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जर द दमयंती दामले हे नाटक लागलं असेल तर ते आवर्जून पाहायला या. आम्ही तुमची वाट पाहतोय. या मॅडम दिवसभर व्हिडिओज बनवत असतात, ते कोणी कुत्राही लाईक करत नाही. आणि हिचं काय ऑनलाईन शॉपिंग करत असते दिवसभर, कुत्र्याही मागवले ना अशा गोष्टी मागवत असते रोज. बाई, तुमचं जरा दाखली होते, तुम्ही मला तुम्ही एक नंबर बसा. आयुष्यभर काय भांडत राहायचं ठरवलंय. नमस्कार, मी सुकन्या काण. दी दमयंती दामले या नाटकात मी छोट्या सुनेची भूमिका करते जिचं नाव आहे तन्मयी दामले. दी दमयंती दामले हे नाटक फॅमिली ड्रामा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि सुना आणि सासू ह्या गोड नात्या व्यतिरिक्तही गोड आणि कडू हे जे नातं असतं सासू सुनेचं, ते नातं हे नाटक एक्सप्लोअर करतं. त्यासोबत इतर रिलेशन्स, नवरा बायको, आई मुलं आणि येणारे आमचे इतर कॅरेक्टर्स जे आहेत ते या नाटकात येऊन या नाटकात बाहेर आणतात. त्यामुळे तुम्हाला हे जर नाटक बघायचं असेल आणि एक सासू सोनेचा रिलेशन, नवरा बायको, एक फॅमिली रिलेशन एक्सपिरियन्स करायचं असेल तर दी दमयंती दामले बघायला नक्की या. लव होतं पण त्यांना मॅरेज नव्हतं करायचं. आता थोडं डोक्याला त्रास देते, लग्नानंतर जीव खाई म्हणजे तू. तेव्हा मी त्याला म्हटलं, हे बघ, ज्या मुलीवर प्रेम केलं तिच्याशीच लग्न करायचं, तेव्हा तयार झाला हा. प्रेमापोटी नाही ग, ती आईमुळे तयार झाला. माफ कर रे, माफ कर, मला माफ कर. तू माफ कर, तू काय बोलू घ्यायच्या पुढे एवढं बाई अशी बघून तू बरोबर बोलला होता त्यावेळेस. मी सागर खेडेकर. द दमयंती दामले हे उत्कृष्ट नाटक तुमच्या सेवेला आलेलं आहे आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या विशाखा सुभेदार ह्याच्यात महत्त्वाची भूमिका करत आहे. संतोष पवार लिखित दिग्दर्शित द दमयंती दामले या नाटकामध्ये दमयंती दामले म्हणजेच विशाखा सुभेदार यांचा धाकटा मुलगा अंशुमन दामले याची भूमिका मी करत आहे. स्टोरी तुम्ही इकडे येऊन बघायलाच तर खरी मजा आहे. म्हणजे एखाद्या घरात तुम्हाला जे काय प्रॉब्लेमचं आपण फेस करतो, एक एकत्र कुटुंब या अशा घरात, आणि त्याच्यातून 2 मुलं, त्यांच्या 2 बायका, त्यांना विभक्त परिवार पाहिजे असतो. पण आईचा खूप प्रयत्न असतो की एकत्र आपण राहावं. ही तिची कहाणी आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हसता हसता डोळ्यातून पाणी टचकन येईल असं हे नाटक आहे. मी तुम्हाला जास्त स्टोरीमध्ये गुंतून ठेवणार नाही, कारण मी जर सांगितलं तर तुम्ही इकडे येऊन आनंद त्याचा घेणार नाही. तर द दमयंती दामले हे नाटक तुमच्या जवळचं नाट्यगृहात नक्की बघायला या. धन्यवाद. काय करायला घेतलंय आणि काय चुकीचं करतोय, आणि जे काय करतोय ना ते आपण सगळे मिळून करतोय, कळलं? आपलं सगळ्यांचं एकमत आहे. एकमत आहे. चला लवकर आवरायला घ्या सगळं, पाहुणे येतो. नमस्कार, मी संजीव तांडेल आणि दी दमयंती दामले या नाटकात मी सुधांशू दामले म्हणजेच दमयंती दामले यांचा मोठा मुलगा ही भूमिका करतोय.
एक हलकं फुलकं हसत खेळत प्रेक्षकांना 2.5 तास मनोरंजन देणारं असं हे नाटक आहे. पण केवळ मनोरंजन असं नाही आहे, पण यातनं एक खूप गर्भित अर्थ देणारं आणि एक खूप मोठा संदेश देणारे नाटक आहे, जे तुम्हाला हसत खेळत मिळतं. म्हणजे हे नाटक बघितल्यानंतर आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या अजून प्रखरतेने कळतात, आपल्या जाणीवा अजून समृद्ध होतात असं मला वाटतं. की आपल्या घराप्रती, आपल्या समाजाप्रती आपलं काय देणं आहे, काय जबाबदाऱ्या आहेत, हे नाटक तुम्हाला हसत खेळत हसत सांगून जातं. प्रसंगी तुमच्या डोळ्यात पाणीही येईल आणि तुम्हाला अंतर्मुख व्हायलाही हे मदत करेल. तर असं एक छान हलकं फुलकं नाटक जे तुम्ही संपूर्ण कुटुंबाबरोबर बघू शकता. म्हणजे हे नाटक असं आहे की सासू सुना एकत्र बसून बघू शकता, त्याच्यानंतर 2 भाऊ, जावा किंवा पूर्ण फॅमिली एकत्र बसून नाटक एन्जॉय करू शकतं असं हे एक नाटक आहे. आणि मला खात्री आहे की हे नाटक तुम्हाला नक्कीच हसता अंतर्मुख करेल. तेव्हा जेव्हा कुठे या नाटकाचा प्रयोग तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये, ऑडिटोरियममध्ये असेल, तेव्हा हे नाटक चुकू नका आणि जरूर नाटक बघायला आम्हाला भेटायला या. आम्ही वाट बघतोय. काय ते लाजणं, काय ते पुरडणं, ते काही नाही. आपण त्यांना हो म्हणायला लावायचं, सासूला घराबाहेर काढायचं, सासूला सासरी पाठवायचं. घराबाहेर काढण्याचा सोपा मार्ग तुम्ही जगाला दाखवून पाहताय काय? आता आई तू स्पष्ट बोल. काय स्पष्ट बोललो होता? सांग आईला, जा वृद्धाश्रमात, नीट. अगं आई, पण तुला असं का वाटतंय की आम्ही तुला वृद्धाश्रमात पाठवतोय? बरोबर, तुम्ही मला वृद्धाश्रमात पाठवू शकत नाही, कारण तुम्हाला माहितीये हे म्हातारे हिंम हलायचे नाही. आई, तुम्ही एकमेकांना एवढं मिस करले तेव्हा खरंच कळलं नाही आम्हाला. कळेल. तुम्ही आश्चर्य झालात ना की मग तुम्हाला कळेल नातवंडांची कंपनी काय असते. अरे भले खतूर पाषाण हृदय उलट्या काळजाची माणसं नातवंडाच्या प्रेमात विरघळतात. वयानं कर्तृत्वानं मोठी असलेली माणसं त्यांच्याबरोबर लहान होऊन खेळतात. मला पण असंच खेळायचं. कसं वाटलं नाटक? एकदम मस्त. मराठीमध्ये एवढं चांगलं नाटक आम्ही बऱ्याच दिवसांनी बघितलं. एकदम चांगलं होतं. मराठी संवाद चांगले, अनुवाद चांगले, एकदम जबरदस्त नाटक. छान. आणि त्यांचा विशाखा सुभेदार मॅडमचं काम खूप सुंदर, मस्त, खूप छान केलं त्यांनी आणि खूपच आवडलं. मस्त वाटलं नाटक अतिशय छान, चांगल्या पद्धतीने आहे. त्या ठिकाणी नवीन म्हणजे क्षितिज भंडारी म्हणून त्यांनी 3 रोल केलेत, अतिशय सुंदर आणि छान, चांगले वाटले. आणि विशाखा सुभेदाराबद्दल तर बोलायलाच नको, त्यांचं नाव ऐकून तर आपण या ठिकाणी आलो, पण एक नवीन चांगला कलाकार पाहायला मिळाला. खूप छान, सुंदर. थँक्यू. सुभेदारांचं काम अतिशय सुंदर, मनाला अगदी हे करून गेलं ते. थँक्यू. नाटक अतिशय छान. आणि दैनंदिन जीवनात ज्या समस्या असतात त्या समस्या कशा हँडल करायच्या आणि त्याच्यातनं कसं पुढे जायचं, एक प्रेरणादायी नाटक होतं. त्याच्यात विनोद होता, त्याच्यात सिरियसनेस होता आणि ज्याला म्हणतो की मार्गदर्शन होतं. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे अभिनय जे होतं सुभेदार यांचा, विशाखाताईंचा, तो अतिशय जबरदस्त होता आणि एक कॉन्फिडन्स होता. फार दिवसांनी कल्याणमध्ये असं नाटक आलं आणि आज पहिलाच प्रयोग होता कल्याणमधला. समाधान देणारं नाटक होतं, पैसा वसूल. थँक्यू. एकदम मस्त आहे. ॲक्टिंग सर्वांची सुंदर आणि एकदम मन भरून जातं. काही विचार छान वाटतं. नाटक खूप उत्कृष्ट वाटलं. म्हणजे आजकालचं आहे की मुलांचं लग्न झाल्यानंतर वेळीच आईबापांनी जरा थोडं वेगळं पण व्हायचं आणि त्यांना स्वातंत्र्य पण द्यायचं. आणि मला विशाखा सुभेदारांची भूमिका खूप उत्कृष्ट वाटली. त्यांची एनर्जी खूप भारी वाटली मला, त्यांचा डान्स वगैरे. आणि चांगल्या पद्धतीने नाटक त्यांनी हे केलेले, सादर केलेले, खूप आवडलं मला. थँक्यू सो. कसं वाटलं नाटक? नाटक खूप छान होतं. म्हणजे खूप कॉमेडी पण होतं आणि छान वाटलं. खूप दिवसांनी असं खूप छान एकदम टाइम स्पेंड केलाय मी सध्या. थँक्यू. नाटक खूपच सुंदर. म्हणजे अगदी सासू सुनांना तर अगदी खूप शिकायला मिळेल याच्यातून.
आणि नाटकातले कलाकार तर खूपच छान. विशाखा तर खूप सुंदर करते ॲक्टिंग. आणि म्हणजे बघताना खूप डोळ्यात पाणी आलं आणि हसूही आलं. असं नाटक आहे की आपण हसूही शकतो आणि म्हणजे मन पण भरून आलं होतं. तर खूप वेगळंच, अगदी वेगळं छान नाटक आहे. विषय फार चांगला आहे. फॅमिलीसाठी एकदम बेस्ट नाटक आहे. आणि नातू आणि आजी आजोबा हे रिलेशन एकदम बेस्ट आहे. थँक्यू सो मच. तर हे नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये नक्की बघा. कमेंट्स करून सांगा हे नाटक कसं वाटलं. आणि NP क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.